चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये। इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी पूर्णपणे लक्षात घ्या, कारण तुमच्या इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण पेपर घेऊन आलो बघा मित्रांनो। इंग्लिशचा बघा पेपर असणार आहे, जो सेकंड सेमिस्टरचा असणार आहे। खूप आणि खूप उपयुक्त तुम्हाला असणारे पायाभूत चाचणीसाठी पॅटच्या पेपरसाठी तुम्हाला खूप सारा उपयुक्त पेपर असणार आहे। या पेपरमध्ये कोणकोणते क्वेश्चन आले होते, कोणकोणते उत्तर येते, पूर्णपणे डिटेलमध्ये आपण बघणार आहे। ठीक आहे, चला विद्यार्थी मित्रांनो, फायनल आता सुरू करतोय आपण इयत्ता 7वीचा आपण इंग्लिशचा पायाभूत चाचणीचा सेकंड सेमिस्टरचा म्हणजे 2025-26 या काय 26 वर्षाचा पेपर आपण हा चालू वर्षाचा पेपर बघतोय। ओके, त्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। लक्षात घ्या, बरेच विद्यार्थी कॉल मेसेज तुमच्या मी कमेंट बघत असतो। लक्षात घ्या, तुम्ही अगोदर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण सबस्क्राइब केल्याशिवाय तुमच्याजवळ व्हिडिओ पोहोचू शकत नाही। आणि खाली कमेंटमध्ये जे हाईपचं बटन आहे ते हाईपचं बटन दाबा एकदा। ठीक आहे ना, हाईपच्या ऑप्शन आहे बघा खाली कमेंटमध्ये जाऊन, कारण हे जर केलं तर तुम्हाला नेक्स्ट जे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे सगळे व्हिडिओ तुमच्या जवळ येणार आहे। मराठीचे व्हिडिओ मी अपलोड करून टाकलेले आहे, गणिताचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, सगळ्यांनी बघून घ्या। आणि जेव्हा तुमचा एक्झाम असेल, जेव्हा तुमचा पेपर असेल, पेपरच्या 1-2 दिवस अगोदर देखील तुम्हाला पूर्णपणे 100% तुम्हाला गायडन्स आपल्या एकमेव यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे। ओके, चला व्हिडिओला सुरुवात करतो। बघा पहिला क्वेश्चन बघा, आता डायरेक्टली काय पॅरेग्राफ दिला तुम्हाला, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन। ओके, बघा सगळ्यात पहिले काम करायचं, जो उतारा जो दिला असेल तुम्हाला तो नीट एकदा काळजीपूर्वक रीड करायचा, नीट काळजीपूर्वक त्याला एकदा वाचून घ्यायचं। बरेच विद्यार्थी काय करतात, उतारा वाचत नाही आणि त्यानंतर त्यांना इतके कन्फ्यूज होतात की त्यांना उत्तर शोधता येत नाही। ठीक आहे ना, सगळ्यात पहिले काम करा, उतारा वाचून घ्या। कुठलाही असू द्या, कुठलाही विषय असू द्या, उतारा वाचून घेणं इम्पॉर्टंट आहे। बघा काय दिले बघा, स्पॉल्डिंग शो द ॲडव्हर्टाइजमेंट टू मिस्टर विल्सन अँड द एक्सप्लेन टू हिम दॅट अँड द अमेरिकन मिलिनियर मिस्टर बघा एझेकिया हॉपकिन्स हॅड फाउंड द फेमस रेड हेडेड लीग टू हेल्प ऑल रेड हेड लाईक द हिमसेल्फ द स्पॉल्डिंग अर्ज Mr. Wilson to apply for the job. So two of them went to the address given in the advertisement. ठीक आहे ना, अशा प्रकारे दिलेले आहे। पूर्णपणे उतारा तुम्ही वाचन करून घ्यायचं आहे। बघा मी थोडासा व्हिडिओ पुढे घेतो बघा मित्रांनो, उतारा पूर्ण दिसतो तुम्हाला, स्क्रीनशॉट काढा किंवा तुम्ही व्हिडिओ थोडा हळूहळू पुढे घ्या, काही प्रॉब्लेम नाही, नीट वाचन करून घ्या। ओके ना, हवं तर थांबवा व्हिडिओ आणि नीट पूर्णपणे काय करा, व्यवस्थित उतारा रीड करून घ्या, काही अडचण नाही। आता ऑलरेडी क्वेश्चन पेपर मी सॉल्व्ह केले, त्याच्यामुळे मी उतारा वाचूनच घेतला, नंतर सॉल्व्ह केलेले। ठीक आहे, चला एक एक क्वेश्चन आता बघूया मित्रांनो। काय बघा, पहिला क्वेश्चन दिला तुम्हाला बघा, हु वॉज द बघा काय डनकॅन रॉस। ठीक आहे ना, हु वॉज द डनकॅन रॉस। मग आता डनकॅन रॉस कोण होते बघा, तर हे आपल्याला बघायचे काय, रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द रेड स्पॉल्डिंग। ठीक आहे ना, काय बघा ते बघा इथं तुम्हाला उत्तर दिलेलं बघा, काय ही वॉज द मिस्टर डनकॅन रॉस अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द रेड हेडेड लीग। बघा काय का रेड हेडेड लीगचे ते काय रिप्रेझेंटेटिव्ह होते। ओके, एकदम सिंपल आन्सर तिथंच दिले बघा। पुढे बघा काय दिले, हु शो द ॲडव्हर्टाइजमेंट टू मिस्टर विल्सन। आता मिस्टर विल्सन यांना काय का ॲडव्हर्टाइजमेंट कोणी शो केली, तर आपण इथं बघू शकता बघा मित्रांनो, काय बघा बघा द स्पॉल्डिंग काय द स्पॉल्डिंग शो द ॲडव्हर्टाइजमेंट टू द विल्सन, दिसतंय का नाही, आन्सर आपलं तिथे स्पॉल्डिंग। ओके, पुढे बघा मित्रांनो दिले, व्हॉट हॅपन व्हेन द मिस्टर विल्सन मीट द मिस्टर डनकॅन रॉस। काय का जेव्हा मिस्टर विल्सन मीट काय केलं का मिस्टर डनकॅन रॉस यांना भेटले तेव्हा काय झालं। ठीक आहे ना, आपल्याला याचं क्वेश्चनचं आन्सर शोधायचं आहे। मग आता तुम्ही याच्यामध्ये डायरेक्टली बघू शकता बघा, काय आता दिलेला सगळ्यात जो उतार आपल्याला दिसतोय, काय दिसतोय आपल्याला, दिलेला उतार आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे। मग या उतार्यामधून आपल्याला नीट शोधायचं आता काय करायचं। बऱ्याचदा काय होतात का, बऱ्याच विद्यार्थी मित्रांनो इतके कन्फ्यूज होतात का त्यांना कळत नाही का नक्की ॲक्च्युली उत्तर इकडचं घेऊ का तिकडचं घेऊ का कुठलं घेऊ। ठीक आहे ना, तर याच्यामध्ये कन्फ्यूज न होता फक्त आणि फक्त काम करायचं आहे का, नीट थोडंसं लक्ष द्यायचं आहे। ओके, बघा आपल्याला आन्सर दिसणार बघा, काय दिसतं आता बघा मित्रांनो, द रेड हेडेड मॅन सॅट बिहाइंड द टेबल, ही वॉज द मिस्टर डनकॅन Ross, a representative, the red-headed league. He was a very place to see Mr. Wilson. And बघा पुढं काय, announces immediately that he was well suited for the job and he shook hand with the Mr. Wilson and congratulated him to told the all candidates to go back. ठीक आहे ना, म्हणजे काय हे केलं, म्हणजे इथून तुम्ही जर उत्तर लिहिलं ही वॉज व्हेरी पासून तर लास्टपर्यंत तुमचं आन्सर लिहिलं तरी चालेल, कारण 2 मार्काला क्वेश्चन असणार। ठीक आहे ना, पुढे बघा दिले, हु फाउंडेड द रेड हेडेड लीग। हु फाउंडेड द रेड हेडेड लीग। ठीक आहे ना, मग कोणी फाउंडेड केली आपण म्हणतो किंवा कोणाला भेटले असं प्रकारे। ठीक आहे ना, तर याचं उत्तर काय बघा मित्रांनो, तर याचं उत्तर आहे आपल्याकडं ऑप्शन नंबर बघा आता याच्यामधलं। ठीक आहे ना, काय दिलं बघा, तर मिस्टर एझेकिया हॉपकिन्स हॅड फाउंडेड द
फेमस रेड हेडेड लेक दिसतंय का तुम्हाला सेकंड लाईन एंडला, ठीक आहे ना. इथून हे त्याचा आन्सर आहे. कोणते तर मिस्टर एझेकिया हॉपकिन्स, ठीक आहे ना. मिस्टर एझेकिया हॉपकिन्स हे त्याचं काय असणार आहे तर एकदम लास्ट आणि फायनल आन्सर असणार आहे. ओके, चलो पुढे बघा. रीड द फॉलोइंग पोएम अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तुम्हाला काय करायचं का दिलेली पोएम असणार आहे ती पोएम तुम्हाला व्यवस्थित रीड करायची. लक्षात घ्या हाच प्रकारचा फॉर्मॅट तुम्हाला असणार आहे 100%. अशा प्रकारचाच 50 मार्काचे क्वेश्चन पेपर येणार. त्याच्यामुळे नीट अभ्यास करा. जे सांगते तुम्ही नीट चांगल्या प्रकारे करून घ्या. अजूनही व्हिडिओ टाकणार आहे आणि जेव्हा तुमचा पेपर असेल त्या पेपरच्या 1-2 दिवस अगोदर देखील तुम्हाला पूर्णपणे गायडन्स आपल्याकडून 100% व्हिडिओ येणार. त्यामुळे सगळ्या व्हिडिओ तुम्ही बघा, व्यवस्थित व्हिडिओ बघा. कोणकोणत्या एकच व्हिडिओ बघून परीक्षेला जाऊ नका. हां, मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ टाकणार आहे. ते सगळे व्हिडिओ बघा. त्या सगळ्या व्हिडिओमधून जे काही सांगितलं, जे काही क्वेश्चन पेपर तुम्हाला सॉल्व्ह करून दिलं आहे त्याचा सगळ्यांचा अभ्यास करा. 100% तुम्हाला फायदा होणार आहे. पण एकच व्हिडिओ बघून जाऊ नका, ठीक आहे. बघा रीड द फॉलोइंग पोएम बघा दिले तुम्हाला. काय सांगितलं बघा, अगोदर पोएम रीड करूया बघा. अंडर द ग्रीन वूड ट्री who loved to lies with me and turn his merry note unto the sweet bird's throat, come hither. ठीक आहे ना. अशा प्रकारे दिलेले. आता याला काय करूया आपण बघा, पुढे दिलेले तुम्ही इथं रीड करून घ्या. मी व्हिडिओ थोडा थांबवतो वाटलं असं स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ थांबून असं रीड करा, काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे ना. चला बघा आता पहिला क्वेश्चन दिले तुम्हाला. वेअर डज द पोएट इन्व्हाइट टू जॉईन हिम. काय वेअर डज द पोएट इन्व्हाइट टू जॉईन हिम, कुठं बघा सांगितले तुम्हाला तर इथं आन्सर बघा दिला अंडर द ग्रीन वूड ट्री. कुठं अंडर द ग्रीन वूड ट्री हे त्याचं काय असणार आहे एकदम लास्ट आणि फायनल आन्सर असणार आहे. ओके, पुढे बघा दिले हु इज द ऑथर ऑफ दिस पोएम. काय हु इज द ऑथर ऑफ दिस पोएम म्हणजे काय या कवितेचे कवी कोणते. तर लक्षात घ्या कवी हे तुम्हाला मराठी असू द्या, हिंदी, इंग्रजी कुठे असू द्या, तुम्हाला जेव्हा कविता एंड होते त्या कवितेच्या शेवटी तुम्हाला उत्तर दिलं असतं. ज्यांचं नाव असतं ते बघा दिले तुम्हाला विलियम्स बघा शेक्सपियर, ठीक आहे ना. दिसते का तुम्हाला, ठीक आहे ना, विलियम शेक्सपियर, ठीक आहे. अशा प्रकारे त्याचा आन्सर आहे, ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो, हु इज द ओनली एनिमी इन द फॉरेस्ट. काय हु इज द ओनली एनिमी इन द फॉरेस्ट. मग आता याच्यामध्ये कोणकोणते नुसते एनिमी दिले बघा. इथं दिले बघा नो एनिमी बट विंटर अँड रफ वेदर. काय बट विंटर अँड द रफ वेदर बघा दिले. म्हणजे याचं उत्तर काय तर विंटर अँड रफ वेदर हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा मेक अ लिस्ट ऑफ द रायमिंग वर्ड. रायमिंग वर्डची तुम्हाला लिस्ट तयार करायची आहे. आता रायमिंग वर्डचं काय अवघड आहे का याच्यामध्ये करणं, काहीच नाही बघा. इट्स, गेट्स, ठीक आहे ना, शोन, सन वगैरे तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. वेदर, हिदर दिसते का तुम्हाला, ठीक आहे ना. वेदर, हेदर अशा प्रकारे तुम्ही करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही याच्यामधला, ठीक आहे ना. तुम्हाला जे वाटेल ते नोट बघा दिले, मी दिले किंवा नोट दिले, मी दिले, ट्री दिले, ठीक आहे ना. याच्यापैकी तुम्ही एक काय करा 2-3 पेर याच्यातला घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पुढे बघा हाऊ शुड दॅट पर्सन सिंग. काय हाऊ शुड दॅट पर्सन सिंग त्याचा आन्सर आहे मेरिली. कुठला याचा आन्सर आहे बघा मित्रांनो मेरिली हे त्याचं काय असणार आहे एकदम लास्ट आन्सर असणार आहे. ओके ना. तर अशा प्रकारे बघा मित्रांनो काय अशा प्रकारे आपण फायनली याच्यातला हा जो उतारा बघितला. लक्षात घ्या उतारा म्हणजे कविता दिली तर नीट रीड करा. कवितेचे सगळे क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला तिथंच मिळतात. पुढे बघा अंडरलाईन द मॉडेल ॲक्झिलरी इन द फॉलोइंग सेंटेन्स. बघा पहिला दिल्या बघा आय शॅल कम्प्लीट माय होमवर्क बिफोर द हॉलिडेज. तुम्हाला शालला अंडरलाईन करायचे. पुढे बघा वी माईट काय दिलं तुम्हाला वी माईट गो फॉर द पिकनिक दिस वीकेंड. याला तुम्हाला माईटला अंडरलाईन करायचे. द चिल्ड्रन विल प्ले इन द हाऊस दिस इव्हनिंग. तुम्हाला विलला काय करायचे अंडरलाईन करायचे. माय सिस्टर वुड स्विंग इन द पूल एव्हरी मॉर्निंग वेन शी वॉज अ स्मॉल. तुम्हाला वुडला इथं काय करायचे अंडरलाईन करायचे. आणि द बॉय कुड कम्प्लीट द जॉब बिफॉर हिज बॉस अराईव्ह. तर हे कुडला तुम्हाला काय करायचं अंडरलाईन करायचे. एकदम सिम्पल. पुढे बघा फाइंड द अँटोनम्स फॉर द फॉलोइंग वर्ड्स. बघा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला शोधायचे. हार्डला काय असतं हार्ड म्हणजे काय कठीण म्हणतो. मग कठीणच्या काय विरुद्ध सॉफ्ट, बरोबर आहे. काही अर्थ सॉफ्ट किंवा मऊ म्हणतो आपण. पुढे बघा एक्झिट बाहेर जाणे. मग त्याच्या विरुद्ध काय असणार आहे लक्षात घ्या. अँटोनमस आणि सायनम्स दोघांमध्ये फरक आहे. समानार्थी आणि विरुद्धार्थी. तुम्हाला अँटोनमस साइन म्हणजे काय विरुद्धार्थी. मग एक्झिटचा काय होणार इंटर होणार. इनसाइडचा आउटसाइड, राईटचा रॉंग किंवा लेफ्ट. ओके बरोबर आहे. स्ट्रॉंगचा काय तर वीक आणि नंतर ब्रॉडचा काय नंतर नॅरो. ब्रॉडचा काय नंतर नॅरो येणार आहे. ठीक आहे. पुढे बघा राईट द होमोफोन्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. म्हणजे काय उच्चार तुमचा सेम असणार आहे. सेम टू सेम तुमचा उच्चार दिलेला असणार आहे. बट यामध्ये काय करायचं तुम्हाला तर त्याची स्पेलिंग थोडक्यात वेगळी असणार आहे. बरोबर. जसं की बघा आता नो दिलाय. काय दिलं आपण नो. पण आपण लिहिलं का KNO नो. बरोबर आहे. आता हा नो म्हणजे काय नाही आणि KNOW म्हणजे काय माहीत असणे. पण यांना आपण रीड कसं करतो नोच रीड करतो. बरोबर आहे. पुढे बघा होल दिले. होलला बघा WHOLE म्हणजे होल म्हणजे काय सगळेच म्हणतो आपण एकत्र वगैरे सगळा संच. ठीक आहे ना. आणि हा होल म्हणजे
काय बीड म्हणतो आपण, बरोबर आहे. एकच उच्चार एकच आहे पण स्पेलिंग काय वेगळी, बरोबर आहे. पुढे बघा डिअर हा इकडे डिअर असणार, पीस हा इकडे एक पीस, सोल हा सोल, नंतर हेअर हिअर, न्यू आणि थ्रोचा हा थ्रो. ओके ना. लक्षात घ्या मिनिंग त्यांचं वेगवेगळं आहे. काय त्याचं मिनिंग हे वेगवेगळं आहे, पण यांचं लक्षात घ्या का तुमचं जे दिलेले शब्द आहे ती त्यांचा जे उच्चार येतो आपला एकच असणार आहे. पण बघा आन्सर द फॉलोइंग क्वेश्चनमध्ये 5 क्वेश्चन नंबरकडे जाऊया. बघा पहिलं दिलं बघा तुम्हाला, व्हाय डिड द मिस्टर विल्सम ॲक्सेप्ट द जॉब. काय का मिस्टर विल्सम यांनी जॉब का ॲक्सेप्ट केला, आपल्याला उत्तरामध्ये इथे दिलेलं आहे. बघा काय दिलेलं आपल्याला, का त्यांनी जॉब का ॲक्सेप्ट केला, कारण लक्षात घ्या त्यांच्याकडे जॉब नव्हता, बरोबर. काय केला का त्यांच्याकडे जॉब नव्हता, त्याच्यामुळे त्यांनी काय केला का याच्यामध्ये तो जॉब हा काय केला का त्याच्यामध्ये ॲक्सेप्ट करून टाकला. ओके ना, दिसतंय का आपल्याला, ठीक आहे. बघा विल्सम टू अप्लाय फॉर द जॉब सो दॅट 2 ऑफ देम वेंट द ॲड्रेस गिवन इन द ॲडव्हर्टाइजमेंट. ठीक आहे ना. पुढे बघा काय दिलं याच्यामध्ये, का सो मच कॉम्पिटिशन ही वूड नॉट गेट द जॉब, ही वॉन्टेड टू गो बॅक बट स्पॉलिंग पुश थ्रू द क्राऊड अँड टूक द विल्सम टू द ऑफिस. ओके ना, अशा प्रकारे दिलेलं आपल्याला आहे. ठीक आहे. चला पुढे बघा आता मित्रांनो, ह्याच्यातले जे क्वेश्चन आहे तुम्ही, ठीक आहे ना, टेक्स्टबुक काढा, याच्यामध्ये सगळे तुम्हाला क्वेश्चन दिले, त्याचे आन्सर लर्न वगैरे करा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना. पहिला बघा दिला इन द विलेज, सेकंड बघा इन द विलेज व्हॉट शो दॅट इज द क्रिसमस टाईम. काय काय गावामध्ये क्रिसमस टाईमच्या वेळेला काय काय दिसतं आपल्याला, काय लोक डेकोरेशन वगैरे करतात, सगळे एकत्र येतात, नाच गाणे वगैरे करतात, बरोबर आहे. पण बघा व्हाय डिड पापा पॅनो गिव्ह हॉट कॉफीज टू द स्वीपर. काय स्वीपर काय का त्यांनी बघितलं का काय त्यांनी का स्वीपर हे खूप हार्ड वर्क करत होते. काय सी सॉ द स्वीपर वर्क हार्ड देअर सो दॅट सो ही गिव्ह देअर द हॉट कॉफी टू स्वीपर, बरोबर. पुढे बघा व्हॉट डज द पोएट मिस. काय का पोएट काय मिस करता येतं, चाइल्डहुड किंवा तो जो नेचर आहे जुना, ठीक आहे ना, तो त्याच्यामध्ये मिस करताय. ठीक आहे ना. पुढे बघा इन युअर ओपिनियन हू मस्ट हॅव सेंड द गिफ्ट. काय का तुमच्या विरोधामध्ये कोणी असं तुम्हाला जास्त गिफ्ट सेंड केले ते तुम्हाला लिहायचे. पुढे बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. रोहन डिस्पॅरिटी विशेस फॉर द. बघा काय विश फॉर द, त्याचा आन्सर बघा पहिला अ पेअर ऑफ द शूज. रोहन हॅड द फिनिश डायजेस्ट राऊंड ऑफ द ट्रीज बिफोर द मिस्टर ग्रोवर डिस्कवर हिम. त्याचं असणार आहे 17 राऊंड. किती 17 राऊंड. पुढे बघा अंडरलाईन द मॉडेल एक्झॅक्ट. जो पहिला आपण क्वेश्चन बघितला तोच क्वेश्चन इथं रिपीट झालेला आहे, बरोबर आहे. इथं शॉलला आपल्याला काय करायचे, अंडरलाईन करायचे. द बॉय कुड कम्प्लीट द जॉब बिफोर हिज बॉस आर. इथं तुम्हाला कुडला अंडरलाईन करायचे. मे आय ईट दिस लास्ट पीस ऑफ केक. इथं मेला तुम्हाला काय करायचं, अंडरलाईन करायचे. इकडं सेम खाली विलला आणि शूडला तुम्हाला अंडरलाईन करायचे. ठीक आहे ना. बऱ्याचदा क्वेश्चन रिपीट होत असतात आणि जर स्पेलिंग मिस्टेक झाली तर तुम्हाला जर 10वीचा बोर्डला जर तुम्ही गेले तर याचे तुम्हाला मार्क हे डायरेक्टली वाढून देतात. ठीक आहे ना. आणि स्कूल लेवलला आपले सर टीचर वगैरे काय असेल ते तुम्हाला क्वेश्चन थोडं चेंज करून देतात. ओके. पहिला बघा दिले राईट द सफिक्स फॉर द फॉलोइंग वर्ड. काय दिलं तुम्हाला, राईट द सफिक्स फॉर द फॉलोइंग वर्ड. आता टीच दिलं आणि प्लस ER दिला तर हा काय होईल, टीचर होईल. चाइल्ड प्लस हुड दिला तर चाइल्डहुड. किंग प्लस डम होईल तर किंगडम. ॲक्ट प्लस IN होईल तर ॲक्शन होईल. आणि यूज प्लस फुल दिला तर काय होईल, युजफुल होईल. आणि फ्रेंड प्लस शिप दिला तर हा होईल तुमचा फ्रेंडशिप. काय होईल तर हा फ्रेंडशिप होईल. ओके. बघा पुढं बघा मित्रांनो, फाइंड द सायनोमन्स फॉर द फॉलोइंग वर्ड. काय तुम्हाला याच्यासाठी तुम्हाला समानार्थी शब्द शोधायचे. बघा अमेझिंगला काय येईल तर वंडरफुल. अमेझिंगला काय येईल तर वंडरफुल येईल किंवा त्याला इन्क्रेडिबल आपण देखील म्हणतो. पण बघा अचिव्हमेंट म्हणजे काय, सक्सेस मिळवणे. काय अचिव्हमेंट म्हणजे काय, सक्सेस मिळवणे. इनफ म्हणजे काय, सफिशियंट, बस झालं आपण म्हणतो त्याला काय सफिशियंट किंवा ॲम्पल. आणि सॅड म्हणजे काय, अनहॅपी किंवा त्याला सॉरोफुल देखील असं म्हटलं जातात. हे लक्षात घ्या, पाठांतर करून ठेवा. पॅसेजमध्ये कुठं ना कुठेही क्वेश्चन तुम्हाला विचारले जातातच. पुढे बघा राईट अन एसे ऑन द माय फॅमिली ऑर राईट अ शॉर्ट ऑटोबायोग्राफी ऑफ द स्कूल बॅग. काय का तुम्हाला राईट द शॉर्ट एसे सांगितलं माय फॅमिली किंवा शॉर्ट नोट तुम्हाला सांगितलं ॲटोबायोग्राफी ऑफ स्कूल बॅग. ठीक आहे ना. तर लक्षात घ्या मित्रांनो, निबंध लेखन तुम्हाला जमलं पाहिजे. याच्यावरती मी स्पेसिफिक व्हिडिओ घेणारच आहे लवकर परीक्षेच्या अगोदर. आणि राईट द लेटर टू युअर क्लास टीचर रिक्वेस्टिंग लिव्ह ऑफ द ॲब्सेन्स फॉर युअर सेल्फ. लेटर कसं लिहायचं, लेटर रायटिंग कसं लिहायचं याचा ऑलरेडी आपण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे. त्यामुळे तेही व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांनी बघून घ्या, कंपल्सरी बघून घ्या. 100% त्याचा फायदा होईल. कारण 10वीच्या 9वीच्या विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे तर तुम्हाला देखील 100% याचा फायदा होणार आहे. ठीक आहे ना. तोही व्हिडिओ घ्या. जर परीक्षेच्या
काळात जर वेळ भेटला तर अजून नक्की व्हिडिओ टाकणार आहे. लक्षात घ्या, अजून क्वेश्चन पेपर मी टाकायचा तुम्हाला 100% प्रयत्न करणार आहे. त्या क्वेश्चन पेपर तुम्ही बघा, त्याचा अभ्यास करा, तुम्हाला 100% फायदा होईल. लक्षात घ्या. तर सर्व विद्यार्थ्यांनी पटापट चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि सपोर्ट करा मित्रांनो, ठीक आहे ना. तर तुमच्यासाठी अजून खूप व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे आणि बाकीचे मराठीचा मॅथ्सचा पण व्हिडिओ टाकला आहे, तेही बघून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, चला भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तो फायनली आपण आज बघितलं आता 7वीचा इंग्लिशचा 2026चा चालू सेमिस्टरचा म्हणजे सेकंड सेमिस्टरचा पायाभूत चाचणीचा किंवा रेग्युलर सेमिस्टरचा आपण पेपर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे. ओके, चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.